गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही पाचव्यांदा पात्राबाहेर पडली। सध्या राजाराम बंधारा पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळी गाठायला केवळ 8 फूट बाकी आहेत। तर जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 46 बंधारे हे सध्या पाण्याखाली आहेत। पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे। शिवाय राधानगरी धरणाचे एकूण 7 स्वयंचलित दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापुरातील याच पावसासंदर्भात पंचगंगा नदी या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। मागील 2 ते 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता वाढलेली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा नदी जी आहे ती पात्राबाहेर पडलेली आहे आणि मी त्याच नदी परिसरामध्ये उभा आहे आणि आपण ही सगळी दृश्य कोल्हापूर पंचगंगेची पाहतोय आणि बाजूला वाहणारी ही पंचगंगा नदी। याच पंचगंगा नदीमध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं देखील असतात, ती आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसत आहेत आणि बाजूलाच असलेले एक दीपमाळ देखील आपल्याला पाहायला मिळते, ती देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। आपण जर समोर नजर टाकली तर जुना शिवाजी पूल आपल्याला दिसतोय, तो शिवाजी पूल देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळं आता किती प्रमाणात पाणी त्या ठिकाणी आलं याचा अंदाज येतो। पुढचे 2 दिवस मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली, त्यामुळं या पावसानंतर आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन किती वाढ होते हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।